नमस्कार भगिनींनो. मी आज आळूची पानं आणली होती आणि आळूची पानं मी शिजवून घेतले, म्हणजे स्वच्छ करून घेतले, देठ वगैरे काढून ते लाटून घेतले. त्यात मी 150 ग्रॅम चण्याचं पीठ घेतलेलं आहे, तिखट घेतलंय, धने जिऱ्याची पूड घेतली, हळद टाकली आहे. त्यात थोडंसं मी कढीपत्तासुद्धा घेतलं होतं वाटून म्हणजे, आणि ते आता मी थंड करून घेतलेलं आहे. इकडे मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये. तर मी आता ते आळूच्या वड्या आहेत तर ते कापून घेते आणि तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. खूप छान असे शिजलेले आहे. त्यात मी तीळ घातलेली आहे, हळद पावडर घातलेली आहे, मीठ चवीनुसार, लाल तिखट, लसूण अद्रकची पेस्ट त्यात मी टाकलेलं आहे. तर मी आता वड्या तळून घेणार आहे. आपल्या 10 मिनिटात वड्या पण तळून होतील, कारण तेल आता तापतच आलेलं आहे. म्हणजे खूप सुंदर अशा त्या वड्या झालेल्या आहेत. आळू आपल्या पोटासाठी किंवा आपल्या स्टोन जरी असेल तर आळूमुळे तो म्हणजे निघून जातो, पळून जातो. नेहमी जर आपण नेहमी 8 दिवसातनं 15 दिवसांनी एकदा तरी म्हणजे आळूच्या वड्या खायच्या आहेत. ते शरीरासाठी खूप उपयुक्त आहे, टेस्टी पण लागतात. बघा, मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे, बघा कढई ठेवली आहे गॅसवरती, आणि मी त्या वड्या आता तळून घेणार आहे. म्हणजे तेल तापलं की ते तळून घेणार आहे. अशा प्रकारे मी त्या आळू आळूच्या वड्या तळून घेत आहे. तेल पण तापलेलं आहे. मी असा खुशखुशीत म्हणजे आळू वडी तळून घेणार आहे. बघा, मी तेलात टाकत आहे. जे आपण थोड्या थोड्या तळून घेणार आहोत, कारण जास्त झाल्या का नंतर बऱ्याच चिकटतात एकमेकाला आणि चिकटतात पण. खूप सुंदर झालेले आहेत. मी तळायला टाकलेले आहेत आळूवडी. हे असे म्हणजे एकाचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी त्याच्यापासून छोटे छोटे पीस केलेले आहेत. बघा, असे छोटे छोटे पीस मी करून घेतलेले आहेत छानपैकी. हे बघा, खूप सुंदर छान कुरकुरीत तळून घेते. छान मस्त तळून घेत आहे आळूवडी. सुंदर. बघा, हे बघा. छान झालेली आळूवडी. हे बघ, छान अशी आळूवडी तळून घेतलेली आहे मी. मस्त.
छान अशी क्रिस्पी झालेली आलूवडी. मस्त. आता दुसऱ्या बॅच मध्ये पण मी तळून घेते. मी आता पलटी करून घेते आळूवडी. मस्त क्रिस्पी होत आहे. छान अशी आलूवडी मस्त खुसखुशीत तयार झालेली आहे. छान अशी सोनेरी कलरवरती भाजून घेतलेली, मी तळून घेतलेली आहे बघा. मस्त तळून घेतली आहे. खुसखुशीत कुरकुरीत अशी आळूवडी झालेली आहे. आणि मी आता थोडीशी पापड पण तळणार आहे. जेवणासोबत तर थोडीशी पापड तर पाहिजेच. मी पापड पण तळून घेत आहे. पापड आहे.
छान असं पापड पण तळून घेतलेले आहेत आता. आता गॅस बंद केलेला आहे आणि पापड तळून झालेले आहेत. हे बघा. मस्त एक बाउल भर मी पापड तळलेले आहेत. आणि तेलावरती झाकण पण ठेवलं आहे. बघा किती छान झालेली आहे आळूवडी माझी. हे बघा